एकाच तालुक्यात 109 डेड बॉडी. बातमी ऐकायला थोडी खळबळजनक वाटते. परळीत असं झाल्याची चर्चा केली जाते. राजकीय नेत्यांच्या तोंडून हेच सांगितलं जाते. बीडचा बिहार झालाय, परळीची राग झाली आहे, असं परळीलाच बदनाम करण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. परळी धार्मिक विचार केला तर प्रभू वैजनाथांची परळी, वीज निर्मिती करणारी परळी, राजकीय विचार केला तर मुंडेंची परळी, अशा अनेक उपमा परळीला मिळाल्या. पण सध्या परळीसाठी जी विशेषणं वापरली जात आहेत ती मात्र परळीकरांच्या मनाला लागणारी आहेत. आता परळीमध्ये गेल्या वर्षभरात 109 अनैसर्गिक मृतदेह आढळल्याचं सांगितलं जात आहे. अनैसर्गिकरित्या मृत्यू झालेल्या 109 केसेस परळी तालुक्यातील 3 पोलीस स्टेशनच्या हद्दीत झाल्या आहेत. त्याचा योग्य तपास न करता केसेस बंद झाल्या असंही बोललं जाते. आता परळी तालुक्यात परळी शहर, परळी ग्रामीण, परळी संभाजीनगर आणि शिरसाळा हे 4 पोलीस स्टेशन येतात. त्यापैकी 3 पोलीस स्टेशन बाबत हा आकडा येतोय, पण आम्हाला मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार या 4 पोलीस स्टेशनमध्ये मिळून 161 अकस्मात मृत्यूंची नोंद झालेली आहे. म्हणजेच वेगळ्या भाषेत सांगायचं झालं तर 161 लोकांचे मृतदेह आढळल्याची माहिती मिळते. आता हे 109 किंवा 161 हा आकडा आल्यानंतर वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या. त्यातूनच परळीच पुन्हा बदनाम होताना दिसते. याच मृतदेहांचा विचार केला तर पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार यामध्ये आत्महत्या, अपघात, अनैसर्गिकरित्या कारणांमुळे झालेले अकस्मात मृत्यू, हत्या अशा प्रकारातील मृतदेह आहेत. परळीत रेल्वे स्टेशन, वैजनाथ मंदिर यामुळे अनेक लोक इथे बेवारस अवस्थेत राहतात. त्यापैकी काहींचा आजारपण, उपासमारीमुळे आणि इतर कारणांमुळे मृत्यू होतो. ते बेवारस मृतदेहही आढळलेले आहेत. त्याचीच एक बातमी लोकमतने डिसेंबर 2024 मध्ये केली होती. पोलिसांनीच या बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले होते. त्यासोबतच अनेक अपघात, आत्महत्या देखील झाल्याची माहिती मिळते. मात्र असं असलं तरी इतर गुन्हेगारीही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. चोऱ्या, खंडणी, दहशत, मारहाण, अपहरण, हत्येचा प्रयत्न, महिलांवर अत्याचार अशा अनेक घटना घडल्या आहेत आणि त्यावर पोलिसांकडून योग्य कारवाई झाली नाही असा देखील आरोप परळीमध्ये केला जातोय. यापैकीच गेल्या वर्षभरातील 3 मोठ्या घटनांचा उल्लेख मी करतो. मार्च 2024 मध्ये सुभाष दुधाळ, जे बीड CID मध्ये पोलीस निरीक्षक होते, त्यांची पुण्याला बदली झाली होती. त्यांचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर परळीमध्ये आढळला होता. त्यांनी आत्महत्या केल्याचं त्यावेळी सांगण्यात आलं. जून 2024 मध्ये मरळवाडीचे सरपंच बापू आंधळेंची हत्या झाली. त्यात बबन गीतेंसह वाल्मिक कराड हे नाव देखील आलं होतं. हे प्रकरण राज्यभरात गाजलं. तसेच सप्टेंबर 2024 मध्ये सचिन पोखरकर या व्यावसायिकाने रेल्वेच्या रुळावर आत्महत्या केल्याचं समोर आलं होतं. हे 3 प्रकरण वर्षभरात माध्यमांमध्ये चर्चिले गेले. त्याआधीही संगीत दिघोळे, किशोर फड, काका गर्जे, वसंत गीते असे अनेक राजकीय खून परळीमध्ये झाले. त्या निमित्ताने याची देखील चर्चा झालेली आहे. परळीमध्ये 2024 मध्ये परळी शहर आणि तालुक्यात 3 खून झाले असून या खुनांप्रकरणी परळी शहर, संभाजीनगर आणि ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. या 3 घटना उघडकीस आल्याची माहिती देखील देण्यात आली आहे. हत्येचा प्रयत्न, अपहरण, छेडछाड, बलात्कार, धमकावणे, अवैध धंदे याचे गुन्हे देखील मोठ्या संख्येने दाखल करण्यात आले. अनेक गुन्हे तर दबावपोटी दाखलही झाले नसल्याचं देखील दबक्या आवाजात बोललं जात आहे. 2024 मध्ये परळी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 24 अकस्मात मृत्यू घडले. संभाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 25 मृत्यूच्या घटना घडल्या. त्यापैकी 4 जणांची ओळख पटलेली नाहीये. तर परळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत 66 अकस्मात मृत्यू घडले आहेत. त्यापैकी 2घांची ओळख पटलेली नाही. शिरसाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 46 अकस्मात मृत्यूंची नोंद आहे, अशी माहिती संबंधित पोलीस ठाण्याच्या सूत्राकडून देण्यात आली. आता बीडचा विचार केला तर लोकमतनेच नुकतीच एक बातमी केली. त्यानुसार आष्टी तालुक्यातील 2 पोलीस स्टेशनच्या हद्दीत वर्षभरात 159 जणांनी आत्महत्या केल्याचं समोर आले. म्हणजेच 159 मृतदेह आढळून आले. त्यामुळे एकूणच बीडमध्ये एकीकडे गुन्हेगारीची चर्चा होत असताना लोकांच्या मृत्यूंचं देखील प्रमाण मोठ्या प्रमाणावर असल्याचं दिसून येत आहे. त्यालाच राजकीय भाषेत मृतदेह आढळणे असं आपण म्हणू शकतो. परळीविषयी बोलताना दमानिया काय म्हणाल्या होत्या एकदा ऐकूया. माझा मुद्दा एक्झॅक्टली हाच होता की परळीमध्ये अक्षरशः मोठ्या प्रमाणावर दहशत आहे. मोठ्या प्रमाणावर म्हणजे 109 मृतदेह हे फक्त परळीत मिळत असतील तर या पूर्ण जिल्ह्याची स्थिती काय आहे आणि कशी आहे हे आज सगळ्यांपुढे येतच आहे. ह्या व्यतिरिक्त म्हणजे आज ज्या बातमीत जी माहिती पुढे येते की फक्त 3घांची चौकशी व्यवस्थित होताना दिसतेय. बाकीच्या प्रकरणात म्हणजे 106 प्रकरणात चौकशी सुद्धा नीट होत नाहीये. हेच एक्झॅक्टली माझं म्हणणं आहे
की इकडे पोलीस यंत्रणेवर जो मोठ्या प्रमाणावर तिथल्या आमदारांचा आणि वाल्मिक कराड यांचा कंट्रोल आहे, हा कंट्रोल यंत्रणेवरचा निघाला पाहिजे. म्हणूनच मी परत तेच म्हणते की धनंजय मुंडे यांचा राजीनामा होणं गरजेचं आहे. कारण आताच्या घटकेला परळी म्हणजे बिहारचा बाप झाल्याची परिस्थिती आता सध्या तिथे आहे. आणि खूप गंभीर म्हणजे लोक जी आम्हाला पुरावे देतात, व्हिडिओ देतात, फोटो देतात, प्रत्येकाचं हेच म्हणणं आहे, दहशत खूप मोठी आहे, फक्त आमचं नाव येऊ देऊ नका, माहिती आम्ही सगळी द्यायला तयार आहे. तर मस्साजोग प्रकरणानंतर परळीसह बीडमधील अनेक गोष्टी समोर येऊ लागल्या. लोकांवर दबाव, संघटित गुन्हेगारीच्या माध्यमातून दहशत पसरवणे, अनेक गैरप्रकार केले गेले असंही समोर आलं. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर राजकारण रंगलं, आरोप प्रत्यारोप झाले. त्यातूनच परळीमध्ये गेल्या वर्षभरात घडलेल्या घटनांवरही चर्चा झाली. वाल्मिक कराडला अटक केल्यानंतर परळीतील काही गोष्टींकडे लक्ष केंद्रित झालं. शिवाय परवाना नसताना पिस्तूल वापरल्याचे व्हिडिओ परळीतूनच पुढे आले. त्यामुळे ज्या संघटित गुन्हेगारीची चर्चा सुरू आहे त्याचं सेंटर परळी असल्याचं आरोपांमधून दिसून आलं. त्यानंतर परळीतील खंडणी, अवैध धंदे, राखेची वाहतूक, हत्या, अपहरण, आर्थिक व्यवहार, हप्ते वसुली अशा गोष्टी देखील समोर आणल्या गेल्या. आणि आता मृतदेहांची चर्चा रंगली आहे, त्यातूनच राजकारणही रंगलंय. आता या मृतदेहांपैकी काही प्रकरणात संशय व्यक्त केला जात असेल तर मात्र बीड पोलिसांनी यावर योग्य ती माहिती देणं आवश्यक आहे. मात्र सध्या तरी परळी एक सेंटर झालंय ज्यावरून राजकारण रंगलंय आणि त्यातून असेच वेगवेगळे मुद्दे समोर येत आहेत. त्यामुळे या मुद्द्यामुळे राजकारण रंगत जाईल. लोकांना योग्य ती माहिती मिळणं देखील आवश्यक आहे. एकूणच परळीमध्ये जे काही सुरू आहे याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा.